पुढील प्रश्न बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 56 आहे. 45,678. त्याच्यामध्ये त्यांनी काय विचारले, 5 व 6च्या स्थानिक किमतीतील फरक. आता ही स्थानिक किंमत काय, स्थानिक बघा इथे लिहून टाकून मी तुम्हाला किमती दाखवतो. 5 ची स्थानिक किंमत काढायची तर काय करायला पाहिजे, त्या स्थानचा अंक ते बघा 5 आणि तो कोणत्या स्थानावर आहे ते बघायचं. एकक, दशक, शतक, हजार. हजार म्हणजे 1000 स्थाने आहेत. त्या स्थानचा अंक गुणिले 1000 केलं की तुम्हाला त्याची स्थानिक किंमत मिळून जाते. किती होणार बघा, 5. पुढे बघा 6ची स्थानिक किंमत, त्या स्थानचा अंक, 6ची स्थानिक किंमत कशी निघणार आहे बघा, त्या स्थानचा अंक गुणिले तो स्थान कुठं आहे बघा, एकक, दशक, शतक. शतक म्हणजे 100 म्हणजे गुणिले 100 करा, हे होते बघा 600. फरक म्हणजे वजाबाकी घेऊन टाकायचं. जे वजाबाकी केली काय होते बघा, 0 0 10तून 6 गेले 4 राहिले, एक इकडे देता इथं राहिले 4 आणि तुमचं उत्तर येते 4400. ते आहे ऑप्शन क्रमांक 2. चला मित्रांनो, पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 57 आहे. चक्रवाढीचा प्रश्न आहे, पण या चक्रवाढीमध्ये काय दिले बघा त्यांनी, चक्रवाढ व्याज पद्धत आहे 6 महिने. जेव्हा अशा प्रकारचे 6 महिने, त्यावेळेस काय करायचं, 6 महिने जर असेल तर आहे तसा दर आहे तसं वर्ष नाही वापरायचं. दराच्या बाबतीमध्ये निर्णय घ्यायचा. दराला काय करायचं, 2 ने भागायचं जो पण दर असेल, आणि वर्षाला जे वर्ष असते त्या वर्षाला 2 ने गुणायचं असतं. पण बघूया ना दर काय होतं. हे बघा तुमच्याकडे दर आहे 10%, ॲज इट इज 10% नाही करायचं. तर 6 मे असेल तर दराला 2 ने भागायचं, म्हणजे 10/2 केलं की तुमचा मूळ दर झाला बघा 5%. आता हा वापरा तुम्ही 5%. वर्ष आहे म्हणजेच काय करणार तुम्ही, 1 वर्षाला दुप्पट करायचं म्हणजे 2 ने गुणून टाकायचं. हे होतं तुमच्याकडे 2 वर्ष होतं. मांडणी बघून घ्या. मुद्दल आहे तुमच्याकडे 2000 रुपये. हे बघा 2000 गुणिले व्याज दर आहे 5%. व्याजाचा दर आहे 5%. हे बघा टक्केचं चिन्ह करण्यासाठी छेदामध्ये 100 लिहायचं. 5% ने वाढवा. 100ला जर 5% ने वाढवलं तर किती होणार आहे, 105. किती वर्ष, हे बघा 2 वर्ष. मुदत 2 वर्ष. 2 वर्ष मुदत म्हणा. हे बघा छेदात 100 बोरी 105. शेवटी यातून व्याज पाहिजे तुम्हाला, म्हणून मुद्दल काय करायची तुम्ही वजा करून काय होणार बघा, कमी करून घ्या मला 5. जर 5 ने कमी केलं तरी होते 20. 5 ने कमी केलं तर होते 21. इथे 5 ने कमी करा, ते होईल 20, ते होईल इकडचं 21. हे बघा 2 शून्य तुमच्याकडे छेदामध्ये, इतरचे 2 शून्य कमी करा. 2 ने इकडे भाग द्या. हे बघा बे इकडे शून्य ठेवू देतं. पुन्हा 2 ने कमी करा, हे 2 पंचे 10. तुमच्याकडे काय काय बघा, आता हे 5 गुणिले एकाचे 21 गुणिले एकाचे 21 मायनस हे आहे तुमच्याकडे 2. 21 गुणिले 21 म्हणजे 21चा स्क्वेअर म्हणजे वर्ग 441. पुन्हा मायनस 2000. इकडे मानतो जरा मी बघा, याचा जर गुणाकार केला तर किती येते, 5 × 5 5 × 20 शून्य मागू 2 राहिले. पुन्हा 5 × 20 आणि 2 22 मायनस 2000. जर वजाबाकी केली तर इथे बघा 205. चक्रवाढ झालं तुमचं 205. ऑप्शन क्रमांक आहे 1. चला मित्रांनो, पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक आहे 58. तुम्हाला काय अक्षर मालिका दिली आहे DILPY. यामध्ये काय विचारले, यामध्ये विसंगत म्हणजे वेगळा घटक विचारला. बघूया काय काय दिले. हे बघा तुमच्याकडे इथं D आहे. हे बघा डीला मी हे करतो, बॉक्स करतो. हा डी आहे 4 नंबर, त्याचा क्रमांक आहे 4. पुन्हा आहे आयचा क्रमांक आहे 9. ठीक आहे. पुन्हा आहे तुमच्याकडे एलचा क्रमांक आहे 12. ठीक आहे. पुढे बघा पी आहे, पीचा क्रमांक आहे 16.
त्याच्यानंतर तुमच्याकडे आहे वाय, त्याचा क्रमांक आहे 25. एकदम छान प्रश्न आहे. हे बघा 4, हे डी ला 4 होते बघा, 4 क्रमांक दे डीचा. आयचा आहे 9, त्याच्यानंतर एलचा आहे 12, पीचा आहे 16 आणि वायचा आहे 25. त्याच्यात एक गोष्ट कळली तुम्हाला, हा 2चा वर्ग आहे, हा 3चा वर्ग आहे, हा 4चा वर्ग आहे, 5चा वर्ग आहे, 12 हा कशाचा वर्ग आहे, त्यामुळे विसंगत घटक एल येतोय. ऑप्शन मध्ये बघा, ऑप्शन क्रमांक 3 एल हे तुमचं उत्तर आहे. चला मित्रांनो, तुमचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 1 प्रश्न खूप मोठा, तर सोल्युशन एकदम सोल्युशन नाही बदलून झालं, एकदम आयडिया बघा. ते काय म्हणतात, एका टोपीमध्ये काय फुले आहेत, एका टोपीमध्ये काय फुले आहेत, किती फुले काय फुले, बरोबर 3 फुले. प्रत्येक दिवशी मागील दिवसाच्या दुप्पट होतात. हा शब्द दुप्पट होतात. अगोदर 2 असतील तर पुढच्या दिवशी 4 होणार, 4 असतील तर 8 होणार, 8 असतील तर 16. आणि ते कसे होतात त्यांनी सांगितले. ते बघा, पहिल्या दिवशी समजा, पहिल्या दिवशी बघा, पहिल्या दिवशी किती केले बघा, 3 फुलं आहे. तर दुसऱ्या दिवशी 6 फुले, दुसऱ्या दिवशी 6, तिसऱ्या दिवशी पण दिले, तिसऱ्या दिवशी होतं बघा 12. पहिल्या दिवशी 3, दुसऱ्या दिवशी 6, तिसऱ्या दिवशी 12. परत केलं बघा, याप्रमाणे फुलेही होतात. थोडक्यात काय, डबल होतात, दुप्पट होतात, दुप्पट होत गेले. आणि एक शेवटचा दिवस दिला तुम्हाला, काय दिलं बघा, एकूण पूर्ण टोपले भरण्यासाठी लागतात 30 दिवस. उत्तर असते बघा, ज्या दिवशी पूर्ण टोपले भरलेले असते, अर्धी टोपले त्याच्या अगोदरच्या दिवशी असते, म्हणजे 19व्या दिवशी असते. इथं जर समजा तुमची टोपली 100 फुलांची असेल, इथं तुमची टोपली 100 फुलांची असेल, 100 फुलाला पूर्ण टोपली भरते, तर अर्धी टोपलीमध्ये किती, 50 फुलं. हे बघा दुप्पट झालं, दुप्पट झालं किती, अगोदरचा एक दिवस म्हणजे किती, 19 दिवस. पर्याय क्रमांक 4. मित्रांनो, पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 59 आहे. हा फुलांचा प्रश्न आहे. प्रश्न खूप मोठा आहे, त्याने काही गोष्टी पण दिल्या तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी. बघूया आपण. सोल्युशन एकदम साधं आणि सरळ आहे. एक तुम्हाला आयडिया सांगतो मी काय करायचं ते बघा. एका टोपलीमध्ये काही फुले आहेत, किती फुलं आहेत, काय आहेत, बिलकुल माहीत नाही, संख्या बिलकुल माहीत नाही तुम्हाला. फक्त एक त्याने उदाहरणासाठी सांगितले तुम्हाला. आणि ती फुले त्यांचं एकच गोष्ट सांगितली की फुले प्रत्येक दिवशी मागील दिवसाच्या दुप्पट होतात, मागील दिवसाच्या दुप्पट होतात. त्याचा अर्थ काय बघा, मागील दिवसात दुप्पट म्हणजे शेवटच्या दिवशी जर 20 असतील, हे 20 मागील दिवसाच्या दुप्पट होतात. म्हणजे मागील दिवशी किती असणार, म्हणजे जर तुमच्या फुलाची टोपली 20 फुलांनी भरणार असेल, तर अर्धी टोपली 10 फुलांची असेल. त्यांनी तेच विचारलं तुम्हाला, तर अर्धी टोपली किती दिवसात बनेल, अर्धी टोपली किती दिवसात बनेल, अर्धी टोपली विचारली. आणि त्याने बाकीच्या गोष्टी मानल्या तुमच्यासाठी. कुठले बघा, ते उदाहरणासाठी दिलेले आहेत तुम्हाला. काय, पहिल्या दिवशी 3 फुलं असतील तर दुसऱ्या दिवशी 6 होतात, ते दुप्पट होतात. दुसऱ्या दिवशी 6 असतील तर तिसऱ्या दिवशी 12 होतात, प्रत्येक वेळेस ते दुप्पट होतात. समजा गृहीत धरा 20व्या दिवशी पूर्ण भरलेली असेल, पूर्ण भरलेली, मग अर्धी कधी असेल, त्याच्या एक दिवस अगोदर. एक दिवस अगोदर म्हणजे किती असं कुठलं असेल, 20व्या दिवशी पूर्ण भरते, 19व्या दिवशी असेल ते अर्धे भरलेली. म्हणजे पर्यायामध्ये बघा, पर्याय क्रमांक 4 ने 19व्या दिवशी ती अर्धी भरलेली असेल, एक दिवस अगोदर. चला मित्रांनो, पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 7 आहे बघा. आणि हा प्रश्न नळ टाकीचा आहे. प्रत्येकाने वेगवेगळ्या पद्धतीने सोडवतो. मी तुम्हाला एक पद्धत सांगतो, ती बघून घ्या. पहिला नळ बघा, 2 नळांना टाकी भरते. पहिल्या नळाने टाकी भरायला लागतात 10 तास, आणि तीच टाकी दुसऱ्या नळाने भरायला
लागतात 15 दिवस. आता काय म्हणतात ते दोन्ही नळ सोबत चालू करायचे, पहिला आणि दुसरा. हा प्रश्न तसावी पद्धतीने सॉल्व केला तरी एकदमच बेस्ट होतो बघा. दोन्ही नळ सोबत चालू केलं म्हणजे दोन्ही नळांची काय करायची आपल्याला बेरीज करायची. ती कशी करायची बघा, अंशात 1 ठेवून करायची बेरीज. 1/, पहिल्या नळाने 1/10, हा अंशात 1च काय ठेवायचा ते लेक्चरमध्ये सांगतो. ओके, फक्त मी लक्ष द्या. 1/10 प्लस दुसऱ्या नळाने 1/15. आता काय करायचंय, 10 आणि 15चा लसावी घ्यायचा. आता हा लसावी तुम्ही म्हणता कसा काढायचा ते वर्गातच सांगतो मी, इथे तुम्हाला डायरेक्ट सांगतो मी. लसावी यांचा येतो 10 आणि 15चा 30. लसावी ह्याला 30 किंवा ह्याला आपण छेद समान करणे असं सुद्धा म्हणतो. छेद समान करा, छेद झाला 30. ठीक आहे, आता काय करायचं, ह्या 10ला कितीने गुणलं पाहिजे म्हणजे उत्तर तुमचं 30. तर ह्या 10ला तुम्ही 3ने गुणा, 10 × 30. छेदाला 3ने गुणलं, अंशाला सुद्धा तुम्ही 3ने गुणलं पाहिजे. पुढे बघा, ह्या 15ला कितीने गुणलं पाहिजे जेणेकरून तुमचं उत्तर 30 येईल. तर ह्या 15ला तुम्ही 2ने गुणलं पाहिजे, अंशालाही 2ने गुणून टाका. पुढे काय करणार बघा, ह्या अंशाचा गुणाकार करणार 1 × 3 म्हणजे होते 3. इथे प्लस आहे तर प्लस माना. 2 × 1 म्हणजे 2च. पुढे बघा, वरच्यांची बेरीज मांडायची तुम्हाला. 3 + 2 5 छेद 30. हे बघा इथे अंशात 1 मांडला होता ना, म्हणून हा काय करायचा आपण फिरून मांडायचा. 5/30 आहे, तर जर फिरून मांडलं तर हा होते बघा 30/5. आणि शेवटी भागाकार करायचा. 5 × 5 5 × 30. तुमचं उत्तर आले बघा 6 दिवस. 6 दिवस. पर्याय क्रमांक आहे 3. हे तुमचं फायनल आन्सर. चला पुढचा प्रश्न बघा मित्रांनो. प्रश्न क्रमांक 61 आहे आणि हा प्रश्न सरळ व्याज आणि चक्रव्याजाचा मिक्स प्रश्न. काय करायचं बघा, काय दिलं त्यांनी, जेव्हा तुम्हाला प्रश्नामध्ये 2 वर्षाचे सरळ व्याज, हे बघा काय म्हणतो मी, 2 वर्षाचे सरळ व्याज आणि ते 2च वर्षाचे देतात. ते 2 वर्षाचे सरळ व्याज दिलेले असते आणि 2 वर्षाचं तुम्हाला काय दिलेलं असतं, चक्रव्याज दिलेलं असतं. जेव्हा 2 वर्षाचं गणित असते, 2 वर्षाचं सरळ व्याज आणि 2 वर्षाचं चक्रव्याज दिलेलं असते, तेव्हा काय करायचं बघा, दोन्ही व्याजांमधील फरक, फॉर्म्युला आहे दोन्ही व्याजांमधील फरक, दोन्ही व्याजांमधील फरक गुणिले 100 भागिले काय करायचं बघा, 1 वर्षाचे सरळ व्याज. सरळ व्याज असा त्याचा फॉर्म्युला. आता बघा दोन्ही व्याजांमधील फरक, फरक म्हणजे वजाबाकी. हे बघा, हे व्याज आहे 240 रुपये आणि इकडे आहे 252 रुपये. याचं जर बघितलं तर मानून घ्या, हे बघा 252 मायनस 240 गुणिले 100 भागिले 1 वर्षाचे सरळ व्याज. तुम्हाला 2 वर्षाचे सरळ व्याज दिले 240 रुपये. बाजू घेऊन दाखवतो तुम्हाला, 2 वर्षाचे सरळ व्याज 240 रुपये. मग 1 वर्षाचे किती लगेच लक्षात येईल तुमच्या. नसेल तरी सांगतो मी, हा 2 इकडे गुणाकार इकडे आला की भागाकार देतो बघा. म्हणजे 240 भागिले 2 केलं तर यांचा भागाकार येईल बघा 120. म्हणजे 1 वर्षाचे सरळ व्याज झाले तुमच्याकडे 120. मांडून टाका 120. म्हणजे जर वजाबाकी केली 252 मधून 240 गेले तर इथे बघा फरक याच्यातला 12 गुणिले 100 भागिले 120. हे बघा 0 0 गेला, 12 1 12. किती राहिलं मग, फक्त 10. म्हणजे व्याज मग तुमच्याकडे 10%. पर्यायामध्ये बघा, पर्याय क्रमांक 2 10%. हे तुमचं उत्तर. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक आहे 64 आणि हा कॅलेंडरचा प्रश्न. तितकासा अवघड नाही, बघूया काय काय बघा याच्यामध्ये. परवा समोर होता असं म्हणतात ते, आणि उद्या 15 तारीख आहे म्हणतात. इथं होता म्हणतात, म्हणजे अगोदरच सांगतात ते, अगोदरचं म्हणजे 5 सांगतात ते. उद्या म्हणजे हे प्रेझेंटमध्ये सांगतात बघा. 15 तारीख आहे, तर पुढच्या गुरुवारी कोणती तारीख असेल. ठीक आहे, बघूया. हे बघा दिलं तुम्ही आज म्हणजे आजचा दिवस. इथं तुम्ही उद्या, उद्या म्हणजे उद्याचा दिवस.
आणि इकडे काय असतंय एक दिवस अगोदर ते असते बघा काल, नंतर इकडे असते परवा. ओके, तारीख दिली तुम्हाला उद्याची. उद्याची म्हणजे इथं आहे तारीख 15. उद्या 15 मला आज किती असणार आहे 14. काल किती होती मग 13. परवा किती होती मग 12. आणि परवाचा वार दिला त्यांनी. परवाचा वार आहे सोमवार. हे बघा इथं सोमवार येतोय, म्हणजे 12 तारखेला सोमवार, 13 तारखेला येतोय मंगळवार, 14 तारखेला येतोय बुधवार आणि 15 तारखेला येतोय गुरुवार. आता सगळ्या तारखांचे वार माहिती झाले. पुढे काय म्हणतो पुढच्या गुरुवारी, ह्या गुरुवारी नाही त्याच्या पुढची येणारी गुरुवार, म्हणजे बरोबर 7 दिवसांनी, 7 दिवसांचा आठवडा असतो. बरोबर 7 दिवसांनी, म्हणजे 7 दिवस जर तुम्ही प्लस केले तर पुढचा गुरुवार येणार आहे 15 + 7. कुठली तारीख असणार आहे 22 तारीख. ऑप्शन क्रमांक 1 हे तुमचं उत्तर. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 65 आहे आणि हा प्रश्न पझलचा आहे, लिनियर पझलचा आहे. म्हणजे एका लाईनमध्ये 6 लोक बसतात. ते बघा दिले 6 जणांच्या आहेत, म्हणजे 6 लोक बसतात या पद्धतीने. त्यांचा चेहरा कुठे उत्तरेकडे आहे, दक्षिणेकडे आहे, काय सांगितलं तुम्ही तुमच्या पद्धतीने बसवू शकता. ठीक आहे, बसूया आपण. पण त्याच्या कधी जागा फिक्स करू नका, म्हणजे असं 1 2 3 4 5 6 असं कधीही नाही करायचं. ॲडजस्टमेंटनुसार बसून घ्यायचं त्यांना. कोण कुठं बसेल काय बसेल माहीत नसते. ठीक आहे, चला बघूया काय होते. पहिलं काय म्हणतं डी आणि सी हे ई चे लगतचे शेजारी पडतात. लगतचे म्हणजे चिटकून बसलेले येतात. कोण डी आणि सी दोघंही ईच्या बाजूला बसले. म्हणजे तुमची कंडिशन असं असेल, हे बघा जर ई इथं असेल तर सी आणि डी इथं असतील, दोघंही ईचे लगतचे शेजारी. किंवा ई इथं असेल, माहित नाही आता सी इकडनं बसणार आहे की तिकडनं बसणार आहे. त्यासाठी दोन्ही आकृत्या काढा आपण. हे बघा इकडे डी मांडूया का सी मांडूया. चला पुढे काय म्हणते बघा, बी हा फक्त ए चा शेजारी आहे. त्याचा अर्थ असा की फक्त बी हा एका शेजारी घेऊन बसणार आहे ए. त्यासाठी बी ला एका टोकाला टाकावं. कुठेही टाका, इकडे टाका, हा शेवटचा टोक मानूया. त्याच्या पलीकडे कुणीच बसणार नाही आणि त्याच्या अलीकडे बसतो चिटकून ए. एकदा इकडे टाकूया. बी जर शेवटी बसला तर ए कुठे बसणार आहे इथे बसणार. ठीक आहे, 2 आकृत्या तयार करतोय आपण. पुढे काय म्हणते ए हा एफ पासून चौथा आहे. ए हा एफ पासून चौथा आहे, जे 1 2 3 चौथा बसतोय, म्हणजे इथं नक्कीच एफ असणार आहे. ह्या आकृतीमध्ये बघूया, इथं जर ए बसला आहे तर तो चौथा आहे. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, म्हणजे ह्या आकृतीमध्ये पण एफ येतो. तुमच्या दोन्ही आकृत्या परफेक्ट बसतात बघा. इथे ही पण आकृती आणि ही पण आकृती. चला ठीक आहे, तर काय विचारेल तर 2 टोकांना, म्हणजे दोन्ही टोकांना कोण बसलेला आहे. पहिल्या आकृत्यात एफ आणि बी, दुसऱ्या आकृतीत पण एफ आणि बी, म्हणजे तुमच्या दोन्ही आकृत्यामध्ये एफ आणि बी येतं. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे तुमचं उत्तर. मित्रांनो पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 17 आहे आणि हा प्रश्न आहे बघा अक्षर मालिकेचा. बघा काय डिफरन्स नाही, काही पुढचा अक्षर आले ए च्या नंतर डी आला. हे बघा ए च्या नंतर डी आला म्हणजे 2 अक्षर सुटले. डी च्या नंतर तुमच्याकडे जी आला. डी च्या नंतर जी आला म्हणजे 2 सुटले, म्हणजे पुढेही 2 सुटणार आहेत तुमच्याकडे. जी च्या नंतर 2 सोडून कुठला अक्षर येते ते बघू. जी च्या नंतर 2 सोडून जे येते बघा. इथे मानून टाकू आपण आता जे. ठीक आहे, पर्याय म्हणजे बघा सगळीकडे जे आहे, म्हणजे काहीच करणार. ठीक, आता बघा ए च्या नंतर झेड आला. हे बघा ए च्या खालचा अक्षर दिला तुम्हाला इथं, ए च्या नंतर झेड आला. इथं बघा डी च्या नंतर डब्ल्यू आहे, म्हणजे डी च्या खालचा अक्षर दिले, म्हणजे पहिल्या अक्षराच्या खालचं दुसरं अक्षर मानले ते. जी च्या नंतर टी आला. हे बघा जी च्या नंतर टी आला, तुमचं लगेच लक्षात येऊन जाईल जे च्या खाली कोणता अक्षर आहे तर क्यू आहे. दुसरं अक्षर तुमचं येणार आहे क्यू. तिसरं अक्षर बघूया आता. तिसरं बघा बी च्या नंतर ई आलेला आहे. बघा
बीच्या नंतर ई आला म्हणजे मधले दोन अक्षर सोडा. ठीक आहे, हे बघा ईच्या नंतर एच्या, ईच्या नंतर एच्या पुन्हा दोन सुटले. एचच्या नंतर काय झालं बघा, एचच्या नंतर दोन सोडून अक्षर, एचच्या नंतर दोन सोडून अक्षर, हे दोन सोडा. पुढचं अक्षर येते बघा के. काय म्हणाले बघा ऑप्शन मध्ये बघा बरं कुठे देतात, जे क्यू के, जे क्यू के इथं आहे. पण आपण पूर्ण उत्तर काढू. काय निघते बघा, शेवटचं अक्षर वाय आहे, म्हणजे बीच्या खालचं अक्षर आहे बघा वाय, म्हणजे चौथं अक्षर आहे, तिसऱ्या अक्षराच्या खालचं अक्षर आहे. हे बघा ईच्या नंतर व्ही आला, ईच्या बरोबर खालचं अक्षर आहे व्ही. एचच्या नंतर यस आला, एचच्या खालचं अक्षर बरोबर यस आला. मग केच्या नंतरचं अक्षर आहे, केच्या खालचं असणार आहे, म्हणजेच काय असणार आहे, हे पी असणार आहे. म्हणजे तुमचा अक्षर गट तयार होतो जे क्यू के पी, जे ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आहे. मित्रांनो पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 74 आहे, रेल्वेचा प्रश्न. मला एक गोष्ट सांगतो याच्यामध्ये, याने काय सांगितलं, दोन रेल्वे आहेत पण दोन्ही रेल्वे विरुद्ध धावतात. त्याचा अर्थ काय, समजा हे बघा 2 पॉईंट आहेत, एक रेल्वे जर एकाने जात असेल तर दुसरी रेल्वे बरोबर विरुद्ध येईल. ज्यावेळेस अशा दोन रेल्वे एकमेकीच्या विरुद्ध असतील तर काय करायचं बघा, त्यांच्या वेगांची बेरीज करायची. लक्षात ठेवा, वेगांची बेरीज करायची. तर मांडूया आपण आता काय काय दिले बघा, त्यांनी तुम्हाला इथं अंतर दिलेलं, त्यांनी अंतर काय घेणार, दोन्ही रेल्वेची बेरीज करणार. पहिल्या रेल्वेची बेरीज आहे 200 मीटर आणि दुसऱ्या रेल्वेची लांबी आहे 250 मीटर. हे बघा पहिल्या रेल्वेची लांबी 200 मीटर प्लस दुसऱ्या रेल्वेची लांबी 250 मीटर, टोटल अंतर होतं 450 मीटर. हे मीटर मध्ये आहे. लक्षात वेग बघूया, वेगांची बेरीज करायची तुम्हाला, म्हणजे वेग पहिल्या रेल्वेचा वेग आहे 75 किलोमीटर पर आवर. हे बघा 75 प्लस दुसऱ्या रेल्वेचा वेग किती 33. दोघांची जर बेरीज केली तर 108 होती. परंतु त्यांचं मेजरमेंट तुम्हाला बघितलं पाहिजे. त्यांचं मेजरमेंट आहे किलोमीटर पर आवर. विचारलंय तुम्हाला किती वेळेत, म्हणजे वेळ विचार मानलं येतं, वेळ बरोबर प्रश्न. आता लक्षात, रेल्वेचं अंतर आहे मीटर मध्ये आणि वेग आहे किलोमीटर पर आवर. बिलकुल चालणार नाही. तुम्हाला तुमचा वेग हा मीटर पर सेकंड मध्येच करावा लागेल. मीटर आहे म्हणल्यानंतर मीटर मेजरमेंट सारखी करून घ्यायची. हा मीटर म्हणल्यानंतर हा मीटर पर सेकंड करायचं. किलोमीटर पर आवरला मीटर पर सेकंड मध्ये करावं लागतं. कसं करणार, मग किलोमीटर पर आवरला जर तुम्ही 518 ने गुणलं तर ते बरोबर मीटर पर सेकंड. बघूया आता तुम्हाला त्यांनी वेळ विचारला तर वेळेचा फॉर्म्युला माहिती असणं गरजेचं. वेळ बरोबर काय असते बघा, अंतर भागिले वेग. पण वेग तुम्हाला ॲज इट इज वापरता येणार नाही, तुम्हाला वेग चेंज करून घ्यायचा. अंतर आहे 450 भागिले वेग आहे 108. पण हा किलोमीटर पर आवर, ह्याला मीटर पर सेकंड तो झालाच पाहिजे. त्यासाठी त्याला गुणलंच पाहिजे. तुम्ही किती 518 ने गुणलंच पाहिजे. हे बघा 18×95 18×18 हे 450 450. दोघांचा गुणाकार केला तर 30 होते. हा 0 0 गेला. 45 ला जर 3 ने भागलं तरी होते 15. म्हणजे दोन्ही रेल्वे एकमेकींना 15 सेकंदामध्ये ओलांडतील. ऑप्शन क्रमांक आहे तुमच्याकडे 4. हे तुमचं 4. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 75. हा प्रश्न वयवारीचा. वयवारीमध्ये त्यांनी गुणोत्तर दिलेले, फरक दिलेला आहे. मांडूया आपण. दोन व्यक्ती तुमच्याकडे ए आणि बी. हे बघा ए आणि बी, त्यांच्या वयाचं गुणोत्तर दिलंय तुम्हाला. गुणोत्तर दिले 2:7. मानून टाकतो. वयाचं गुणोत्तर दिले 2:7. प्रत्येकासोबत एक्स जोडायचा. जोडला. असून काय म्हणतो बघा, असून त्यांच्या वयामधील फरक दिलाय तुम्हाला 25 वर्ष. फरक दिलाय म्हणजे त्यांनी थोडक्यात काय, फरकचा अर्थ असतो हे तेच सांगतो. फरक म्हणजे वजाबाकी.
दोघांमधली वजाबाकी मांडूया. तर तुम्ही फरक लक्ष द्या. फरक ह्या दोघांमधला फरक घेऊन टाका. हे बघा 7x मायनस 2x दोघांमधला फरक दिलाय किती 25 वर्ष. बघा बरं जरा ह्यांची वजाबाकी किती देतात. ह्यांची वजाबाकी किती बघा 5x बरोबर 25. हा 5 इकडे गुणाकार इकडे याला किती भागाकार देतोय म्हणजेच x बरोबर हा 25 भागिले 5 यांचा भागाकार केला तर 5 1 5 5 5 25 100 किंमत आली 5. प्रश्न काय याचा तर ए चे कधीचे आजचे वय किती इथे घेऊन टाकू आपण. ए चे आजचे वय एचं आजचं गुणोत्तर किती 2x. एचं आजचं गुणोत्तर आहे 2x म्हणजे 2 यांच्यामध्ये गुणाकाराचं चिन्ह असते गुणाकाराचं चिन्ह मानलं. x किती आहे तुमच्याकडे 5 2 गुणिले 5 त्यांचा गुणाकार केला तर इथे बघा 10 वर्ष. याचं वय आहे 10 वर्ष. पर्याय क्रमांक 1 10 वर्ष. चला मित्रांनो तुमचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 80 त्रिकोणमध्ये त्रिकोण एकदम किचकट दिलेले आहेत. ते त्रिकोण दिलेले आहेत मस्त मस्त दम भरे. ठीक आहे मोजूया आपण. हे बघा छोटे छोटे मोजूया आपण. 1 हा 2 तिसरा होतोय 4था 5वा 6वा 7वा हे 7 झाले छोटे छोटे 7. पुढचे बघा हा एक 8 हा एक 9 हा एक 10 11 12 हे टोटल 12 झाले. हा होतो बघा 13 14 15 16 छोटे त्रिकोण 16 आहेत. आपण यांना नावं देऊन बघूया. तर नाव देऊ ए बी सी डी ई. हे मोजण्यासाठी सोपे जाऊन नाव एफ जी एच आय जे के एल. ह्या पॉईंटला एक नाव देऊ बघा एम. ह्या पॉईंटला एक नाव देऊ एन. इथे एक नाव देऊ सेंटरला ओ. बघा हे छोटे छोटे झाले 16. इथे तुम्ही लहान 16 लहान त्रिकोण झाले 16. पुढे बघा आता ह्याला डायरेक्ट आपण नावानेच लिहू. पुढे किती बघा हा मोठा त्रिकोण बघा ए ई आणि आय इथे लिहून टाकतो. ए ए ई आय हा एक त्रिकोण होते. दुसरा बघा ए सी आणि के हा एक त्रिकोण होते बघा. ए सी आणि के हा एक त्रिकोण होतो. इथे लिहून टाकतो मी ए सी आणि के हा एक त्रिकोण. पुढे बघा अजून पुढचा त्रिकोण होतो बघा ए डी आणि जे हा मोठा त्रिकोण होतो बघा. बघा कुठलाही त्रिकोण आपल्याला लेवल नाही आला पाहिजे. हा एक त्रिकोण होतो ए डी जे. तर तुम्ही ए डी जे. पुढे बघूया आता इकडे बघा हा आय पासून होते. हा एक त्रिकोण होते बघा. इथून हे असा होतोय. हे बघा कोणता होतं आय जी के. तुम्ही आय जी के हा एक होतो. आय पासून आणखी तयार होतो बघा. आय इथून बघा हा मोठा त्रिकोण हा कोपऱ्यातला इथून असा जातो हा एफ पर्यंत. इथून हे बघा हा त्रिकोणच आहे एल पर्यंतचा. म्हणजे तुमच्या पुढचा त्रिकोण होता बघा आय एफ आणि एल हा एक त्रिकोण आहे. पुढे बघा ई वाला एक ई हे असा त्रिकोण होते बघा. ई असा सी जी हा एक त्रिकोण होते. इथून टाकतो मी ई सी आणि जी. ई पासून आणखी तयार होते बघा. हा वाला एक झाला. पुढचा होते बघा ई बी आणि एच हा मोठा होता. हे बघा असा एक त्रिकोण होता. म्हणजे काय होला ई बी आणि एच हा एक त्रिकोण. अजून बघा काय काय त्रिकोण होतात. इथला एक त्रिकोण बघा हा एक त्रिकोण होते. हे बघा असा एक त्रिकोण होते. हा सेंटरचा त्रिकोण म्हणजे एल
LOJ LOJ हा एक त्रिकोण होते. त्याच्यानंतर आणखी एक त्रिकोण होते बघा, आणखी 3 त्रिकोण होते. कुठले कुठले? डी हा त्रिकोण, डी एन पर्यंत पॉईंट घेऊ, डी एन आणि बी लिहून टाकू आपण. डी एन बी, डी एन स्मॉल, डी एन बी हा एक त्रिकोण होते. इकडचा बघूया कुठला बघा, तसाच जसा डी एन बी झाला तसाच बघा एफ पासून इथं एफ एम पर्यंत एफ एम एच हा एक त्रिकोण, एच पर्यंत एफ एम एच हा एक त्रिकोण होते. पुढचा कुठला होतोय बघा, हे 2 झाले, इथलचं एक इथलचं एक, अजून मोजूया किती होतं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10, अजून एक होते आपलं त्रिकोण. हा झाला. आणि एक पुढचा त्रिकोण तयार होते बघा आपला कुठला, हा सेंटरचा त्रिकोण सी जी आणि हा एक के, सी जी केचा हा एक त्रिकोण होता. इथं घेऊन टाकतो मी सी जी के. हे बघा अगोदरचे 16 आणि एक नंतरचे झालेले त्रिकोण किती बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 हे झाले टोटल 11. टोटल किती झालं बघा, 16, छोटाले 16 आणि हे 11, टोटल झाले 27 त्रिकोण तयार होतात. ते ऑप्शन क्रमांक 1 मध्ये. चला मित्रांनो पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 81 आहे. जरासा प्रश्नाची मांडणी थोडीशी वेगळी आहे. सगळ्यात अगोदर आपल्याला हे माहिती पाहिजे की एकूण फळ किती. तर त्यांचा प्रश्न असा आहे, सीता बाजारातून काही फळ विकत आणते, माहिती नाही आपल्याला किती फळ आणते काय ते फळ. ठीक आहे. पुन्हा काय होतं, आईने फळांबद्दल विचारल्यावर ती म्हणते ते सोडून सर्व सफरचंद, म्हणजे फक्त 30 सोडले की बाकीचे सगळे सफरचंद. किती माहित नाही, 35 सोडून सर्व आंबे येतात. आणि पुन्हा काय होते, 45 सोडून सर्व केळी आहेत. तर सफरचंद, आंबे व केळी यांची गुणवत्ता. ठीक. तर काय करा, सगळ्यात अगोदर हे बघून घ्या एकूण फळ किती होतं. तर एकूण फळ बरोबर काय करत असतं बघा, सगळ्यांची बेरीज करायची. 30 35 आणि 45 एकूण बेरीज भागिले 2 केले की तुम्हाला एकूण फळ मिळतं बघा. 30 प्लस 35 प्लस 45 भागिले 2 यांची बेरीज होणार 50 80 110. 110 भागिले 2 जर केलं तर येतं तुमचं 55. म्हणजे एकूण फळ आले तुमच्याकडे 55. चला ठीक आहे. सफरचंद किती होतं बघा, सफरचंद विषयी सांगितलं मला. सफरचंद काय, सफरचंद 30 सोडून सर्व सफरचंद आहेत. म्हणजे 55 पैकी 55 फळांपैकी 30 सोडले तर राहिलेले सफरचंद येतं. मग 30 मायनस करून सफरचंद येते तुमच्याकडे 25. हे बघा सफरचंद आले 25. दुसरं आहे तुमच्याकडे आंबे आहे. हे बघा एकूण फळ आहेत 55, त्याच्यामधून 35 सोडून सर्व आंबे येतात. म्हणजे 35 मायनस केले की तुम्हाला आंबे मिळणार. म्हणजे वजाबाकी केली तर यांची वजाबाकी किती बघा 20, म्हणजे 20 आंबे आहेत. तिसरं बघा केळी किती आहेत, तर टोटल फळ आहेत 55 आणि 55 मधून हे तुम्ही 45 सोडून म्हणतात. ते 45 सोडून सर्व केळी आहेत. म्हणजे 45 तुम्ही मायनस केलं की राहिलेली केळी 55 मधून 45 गेले तर 10 राहिले. केळींची संख्या झाली 10. पण त्याने 25 20 10 पर्यायामध्ये कुठंच नाही. त्याने काय विचारलं, गुणोत्तर विचारलं. मांडूया आपण. हे बघा सफरचंद, आंबा, आंबे आणि गुणोत्तर विचारलं. सफरचंद आहेत 25, आंबे आहेत 20 आणि केळी आहेत 10. गुणोत्तर विचारलं म्हणजे आता तुम्ही कमी केलं पाहिजे. सगळ्यांना जर तुम्ही 5 ने भाग दिला तर हे होते बघा 5 5 25, 5 24,
आणि 5 गुणिले 10 हे झालं तुमच्याकडे गुणोत्तर. 5 जसे 4 जसे 2, 5 जसे 4 जसे 2 हे पर्याय क्रमांक 3 वर आहे. हे तुमचं उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 88. हा नफा तोट्याचा प्रश्न आहे. तुम्हाला छापील किंमत दिली. छापील किंमत म्हणजे काय? वस्तूवर छापलेल्या किमतीला म्हणायचे छापील किंमत. आणि सूट नेहमी नेहमी म्हणजे नेहमी हमेशा छापील किमतीवर देतात. छापील किंमत दिली तुम्हाला 200 रुपये, म्हणजे वस्तूवर छापलेली किंमत आहे 200 रुपये. त्याच्यामध्ये दुकानदाराने सूट दिली 25%. इथं म्हणतो मी 25% सूट. सूट म्हणजे डिस्काउंट. डिस्काउंट दिल्याच्या नंतर वस्तूची किंमत तितक्या टक्क्याने कमी होते. 25% वस्तूची किंमत कमी होणार. टक्केचं चिन्ह काढण्यासाठी छेदामध्ये 100 लिहू आपण. 25% कमी. 100 मधून 25 वजा केले तर 75. बघूया विक्री किंमत किती निघते. हे बघा 2 शून्य गेले. 75 गुणिले 150 म्हणजे वस्तूची विक्री किंमत आली 150 रुपये. लक्ष द्या. छापील किंमत होती, वस्तूवर छापील किंमत होती 200 रुपये. दुकानदाराने 25% सूट देऊन विकली. ती विकली दुकानदाराने 150 रुपये. दुकानदाराने 150 रुपयाला विकली तरीही त्याला 50% शेकडा 50% नफा. ही गोष्ट महत्वाची. विक्री 150ला विकली तरीही 50% नफा. म्हणजेच काय बघा, तुमच्याकडे आता विक्री किंमत आहे. हे गणितामध्ये गणित 2 गणित होते. विक्री किंमत आहे 150 रुपये. दुकानदाराने 150 रुपयाला विकली तरीही त्याला नफा झालाय 50%. म्हणजे बघा तुम्ही इथं लिहिणार 150%. का बरं? मूळ किमतीचे 100%, त्याच्यावर 50% नफा घेतला. 100 + 50 केले की 150 होते. त्यांनी मूळ किंमत विचारली. मूळ किंमत म्हणजे 100% असतं. तर लिहून टाकतो मी मूळ किंमत. मूळ किंमत म्हणजे 100% असते. तर हे 100% म्हणजे किती रुपये? त्रिकस गुणाकार करूया. या दोघांचा गुणाकार होईल. हा भागिले जाईल. म्हणजेच काय होणार आहे? 150. 150 गुणिले 100 भागिले हे 150. हे 150 कॅन्सल होतात. 100 रुपये राहतात. म्हणजे वस्तूची मूळ किंमत होती 100 रुपये. पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे 100 रुपये. बघा प्रश्न क्रमांक 89 आहे. हा मजूरचा प्रश्न आहे. आणि मजूरचा प्रश्न सोडत असताना एक फॉर्म्युला आहे तुमच्याकडे. हे बघा M1 D1 H1 भागिले W1 बरोबर M2 D2 H2 भागिले W. यांचा अर्थ असतो बघा. M म्हणजे मेन असतात. मेन म्हणजे माणसे किंवा मजूर असतात ते. दुसरा D म्हणजे डेज असतात. डेजचा अर्थ दिवस. तिसरा आहे H चा अर्थ आहे अवर म्हणजे तास. आणि W चा अर्थ आहे तुमच्याकडे वर्क. वर्क म्हणजे काम. काय काम आहे ते बघूया. इथपर्यंत M1 चा संबंधित आहे, 1 च्या संबंधित, तिथं पुढं 2 च्या संबंधित. हे बघा 32 मजूर M1 च्या जागा. हे बघा 32 मजूर गुणिले प्रत्येकामध्ये गुणाकार आहे. 32 मजूर 4 तास H1 दिला म्हणजे 4 तास काम करून 50 दिवस. D1 दिला हे बघा 50 दिवस भागिले W1 म्हणजे काम आहे. 50 टेबल बनवणे हे त्यांचं काम आहे. 16 टेबल आहे. हे 2 च्या बाबतीत बघू. इकडे मजूर आहे 40 मजूर म्हणजे M2 आहे 40 गुणिले. ते रोज 5 तास काम करतात आणि काम करून ते टेबल बनवतात बघा 21 टेबल. काम आहे 21. तर ते त्यांचा प्रश्न आहे ते किती दिवस काम करत असतील. किती दिवस माहित नाही. तुम्ही ते काय करा D2 करा. ठीक आहे. आता बघा सगळे फिरतात. 21 इकडे छेदात आहे. इकडे गेला की अंशात होतो. 40 आणि 5 इकडे अंशात आहे. इकडे आले की छेदात होते. म्हणजे काय म्हणा 32 गुणिले 50 गुणिले 4. 21 इकडे छेदात आहे. इकडे आला की तो अंशात येतोय. आला अंशात
भागाकारामध्ये ऑलरेडी 16 होता गुणिले हे 40 आणि 5 अंशात होते, इकडे आले की छेदात येतात 40 आणि हे 5 बरोबर कमी करूया. 16 एक 16, 16 दोन्ही 32, हा शून्य गेला, ह्या 4 सोबत हे 4 गेले, ह्या 5 सोबत हे 5 गेले, तुमच्याकडे राहतात 21, म्हणजेच 21 दिवस लागतील पूर्ण काम करायला. 21 दिवस, 21 आणि हे गुणिले 2, हे बघा इथाचे 21, हे 2 आणि इथाचे 21, टोटल किती होणार? 21 दोन्ही 42 दिवस. 42 दिवस, 42 दिवस ऑप्शनमध्ये ऑप्शन क्रमांक 2 42. मित्रांनो पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक आहे 97. हा भागीदारीचा प्रश्न आहे. भागीदारी म्हणजे पार्टनरशिप. ह्याच्यामध्ये नफा असा वाटून घेतला जातो, तुम्ही गुंतवलेलं भांडवल गुणिले मुदत या प्रमाणामध्ये तुम्ही काय करत असता? नफा वाटून घेत असता. तुमच्याकडे 2 व्यक्ती आहेत, पहिला आहे केशव आणि दुसरा आहे हरी. त्यांनी अनुक्रमे म्हणजे केशवने 5,000 रुपये आणि हरीने 7,000 रुपये गुंतवले. म्हणजे भांडवल आहे तुमच्याकडे हरी केशवसाठी 5,000 रुपये, हरीसाठी आहे 7,000 रुपये. हे भांडवल आहे गुणिले मुदत किती आहे बघा. भांडवल गुंतवून भागीदारी घटना सुरू केला. वर्ष अखेर म्हणजे मुदत आहे 1 वर्षासाठीची गुंतवणूक आहे. केशवची गुंतवणूक 1 वर्ष आहे, हरीची गुंतवणूक 1 वर्ष आहे. ठीक आहे, बघूया काय काय होते तर. आणि एकूण नफा आहे 21 रुपये. ह्याचा नफ्याचं प्रमाण बघून घ्या. हे बघा, ह्यांचा जर गुणाकार केला तर हा येतोय 5,000 रुपये, इकडे येतोय हे 7,000 रुपये. सारखे 3 शून्य होतं, 3 शून्य कट करून टाका. इकडे राहते 5, इथे राहतोय 7. आता हा झाला तुमचा त्यांचा नफ्याचं प्रमाण. नफ्याचं प्रमाण असतं. आता प्रत्येकासोबत x जोडून टाका, जोडला. इथं लिहून एकूण नफा, एकूण नफा, या दोघांचा एकूण नफा दिलेला तुम्हाला गणितामध्ये म्हणजे 5x + 7x. एकूण नफा दिला तुम्हाला, एकूण नफा दिला बघा इथं 2100 रुपये. 5x 7x बेरीज केली तर होते 12x बरोबर 2100. 12 गुणाकार येते, इकडे आला की भागाकार येतोय, इथे मागूया. म्हणजेच x बरोबर 2100 भागिले 12. भागाकार करूया. 12 × 12, 12 × 12, 9 राहिले, 22 7 84, 6 राहिले, 12 पंचे 60, म्हणजे 100 किंमत आली 175. 100 किंमत आली 175. तर त्यांनी विचारला हरीचा वाटा, म्हणजे हरीच्या वाट्याला किती रुपये आले माहिती बघूया आपण. हरीचा वाटा आहे 7x. हे बघा, हरी आहे तुमच्याकडे 7x, हा त्याचा नफा. म्हणजे हरी आहे तुमच्याकडे 7x, म्हणजे 7 गुणिले 100 किंमत आहे 175. गुणाकार करूया. 7 × 5 = 35, 3 आहे, 7 × 7 = 49 + 3 = 52. अच्छे राहिले 5, 7 × 7, 7 आणि 5 = 12. म्हणजे हरीच्या वाट्याला 1225 रुपये. 1225 रुपये ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आहे. तुमचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. मित्रांनो, गणिताचा शेवटचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 98. वर्तुळाचे क्षेत्रफळ दिले तुम्हाला. वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर फॉर्म्युला याचा πr². पायची किंमत माहिती तुम्हाला. पाय बरोबर असते बघा 22/7. ही झाली पायची किंमत. मागूया. वर्तुळाचे क्षेत्रफळ दिले तुम्हाला 1386 चौरस मीटर. हे बघा, वर्तुळाचे क्षेत्रफळ दिले 1386 मीटर बरोबर पायची किंमत ठेवा 22/7 गुणिले r² r म्हणजे त्रिज्या किंवा त्रिज्या. ठीक आहे, हा इकडे भागाकार आहे, इकडे आला की गुणाकार होईल. म्हणजे छेदात आहे अंशात होईल. हा अंशात इकडे आला की छेदात होईल. म्हणजे काय म्हणजे बघा 1386, हा इकडे गुणाकारात येतो बघा. भागाकारात होता, गुणाकारात आला. हा अंशात इकडे आला की तो छेदात येतो भागिले 22 बरोबर r² आहे. फक्त r नाही, r².
काय होणार? कमी करूया, 11 कमी होईल बघा. ते होईल 11 दोन्ही 22, 11 एक 11, 2 राहील, 11 दोन्ही 22, 6 राहील, 11 सकी 66. पुन्हा दोन्ही कमी करूया. 2 एक 2, 2 सुकून 12, 2 6 म्हणजे ते झाले 63. इकडचे राहिलेले 7 बरोबर r चा वर्ग. गुणाकार करूया. 7 एक 21, 2 राहील, 7 सुकून 42 आणि 2 44 बरोबर r चा वर्ग. दोघांचा वर्गमूळ घेऊन टाका. ह्याचा वर्गमूळ हा 21 चा वर्ग आहे. ह्याचं वर्गमूळ घेतलं की r म्हणजे r बरोबर 21. तर ठीक, हे बघा त्यांचा गुणाकार 63 गुणिले 7 7 441 हा बरोबर r चा वर्ग. म्हणजे बघा म्हणाले तुम्ही 441 बरोबर r चा वर्ग. दोघांचाही वर्गमूळ घेऊन टाका कारण आपल्याला फक्त त्रिज्या पाहिजे. त्रिज्या म्हणजे बघून जाऊ मी तुम्हाला, त्रिज्या म्हणजे फक्त r असतो. त्रिज्या हे r या अक्षराने दाखवलं जातं. याचा 441 हा 21 चा वर्ग आहे. याचाही वर्गमूळ घेतला की r येतो. म्हणजे तुमच्याकडे त्रिज्या आली 21, 21 पर्याय क्रमांक 1